नमस्कार मित्रांनो, एका मराठी व्यक्तीने दिल्लीच्या जंतर मंतरवर एक विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं आणि ते पूर्ण करून दाखवलं. म्हणजे ज्या काही मागण्या होत्या, नीटपासनं शिक्षण क्षेत्रामध्ये जोही काही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा पेपरफुटीचा जोही प्रकार होता, या सगळ्याला आळा घालण्यासाठी शासन कुठेतरी कमी पडत होतं आणि शिक्षण मंत्र्यांनीसुद्धा कुठेतरी काही चुका केल्या म्हटलं तरी चालेल. आणि शिक्षण क्षेत्रातले जे काही अधिकारी असतील, ह्या सगळ्यांनी कुठेतरी गडबड केली किंवा गडबड करणाऱ्याला त्यांनी मोकळा हात सोडला असं म्हणावं लागेल. जर एखादं शासन अशा प्रकारे कुठेतरी चुकत असेल आणि बाकीच्या कामात ते किती परिपूर्ण असेल, लोकांचा त्यांच्यावर विश्वास असेल, देशाचा जो कारभार ते हाकत असतील तो उत्तम चालत असेल, पण तरीसुद्धा जेव्हा एखादी गोष्ट चुकत असेल आणि त्यासाठी चार तरुण पोरं किंवा एखादा पक्ष उभा राहत असेल, तर सरकारचं एक कर्तव्य आहे की त्यांनी त्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे. आम्ही परिपूर्ण आणि आम्हाला जनतेनं निवडून दिलं, तेव्हा आम्हाला लोकांची काही 5 वर्ष घेणे नाही अशी भूमिका घेता येणार नाही. त्या बाबतीत मोदी सरकार उत्तम काम करत आहे आणि सगळ्यांच्या पसंतीला उतरत आहे. विकास म्हणा, त्याच्यानंतर बाकीच्या जगातल्या ज्या काही गोष्टी असतील किंवा परराष्ट्र धोरण असेल, हे सगळ्या पद्धतीने भक्कमपणे हा पक्ष काम करतो आहे. पण जेव्हा नीटमध्ये गडबड झाली आणि तरुण वर्गांना ती परीक्षा पुन्हा द्यावी लागली, त्या काही तरुण मुलांनी फ्रस्ट्रेशनमधून काही आत्महत्याही केल्या. मग हे सगळं जेव्हा झालं, तेव्हा जी जनता काँग्रेस पार्टी होती, त्याच्यातले जे अभिजित आहे ते मराठी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं उभं केलं आणि त्या अगोदर सोनम वांगचुक यांनी हा विषय घेतला आणि जंतर मंतर आंदोलन सुरू केले. त्याला ह्या पार्टीने पाठिंबा दिला आणि जेव्हा सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडली, त्याने सरकारने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. तेव्हा सरकारला असं वाटत होतं की हे आंदोलन आता मोडीत निघेल, पण तसं झालं नाही. ही जागा भरून काँग्रेस पार्टीने काढली आणि मग हे आंदोलन परत वाढत गेलं. हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं, तेव्हा सरकारने बोलणी केली आणि ह्या अभिजित डिपके यांच्या ज्या काही 3 मागण्या होत्या त्या सरकारने पूर्ण केल्या आणि ते आंदोलन संपलं. ही फार चांगली गोष्ट झाली. उशिरा का होईना सरकारला जाग आली आणि सरकारने विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी जो निर्णय घ्यायला हवा होता तो घेतला आणि तरुणांना जे पाहिजे होते त्यांना दिलं. म्हणजे त्यांचा कुठेतरी असंतोष जो भारतभर पसरलेला होता तो मुक्त झाला आणि दोघं बाजू ह्या आपापल्या ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहिल्या. सरकारने नमतं घेतलं आणि तरुणांनीसुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यावर लगेच आंदोलन मिटवलं. हे फार चांगलं झालं. एका मराठी व्यक्तीने ह्या ठिकाणी जो पुढाकार घेतला आणि ह्या आंदोलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जी काही भूमिका पार पाडली, तिला खरोखर ते अभिनंदन पात्र आहे. आणि अशाच तरुणांनी पुढे येऊन जेव्हा जेव्हा सरकार काही चुकत असेल, मग ते कुठलंही सरकार असेल, ते कितीही काम चांगलं करत असेल, पण जेव्हा लोकांच्या मनात कुठेतरी असंतोष खतखत असेल, तेव्हा सरकारने हे समजून घेतलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी बी जेव्हा तुम्ही असं आंदोलन करता, तेव्हा अराजकता न वाढवता, देशाच्या विरोधात कुठली भाषा न वापरता, धर्माच्या विरोधात कुठल्याही घोषणा न देता, आपलं जे ध्येय आहे, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागणी करण्यासाठी जरूर उभं राहावं, पण देशविरोधी असं काही काम करू नये. नमस्कार.